ओम नमः शिवाय, हर हर महादेव। आम्ही इथे 6 वाजताच पोचलो होतो। इथे रूम घेतली। इथे रूम मिळतच नव्हते ॲक्च्युली, आणि काय काय रूम होत्या त्या राहण्याच्या लायकीच्या नव्हत्या, त्याच्यामुळे इथे मिळाली रूम चांगली आहे। आता आम्ही जातोय दर्शन करायला। 7 वाजून गेलेत। दर्शनाला खूप गर्दी असतं असं म्हणतात। आता बघूया जाऊन दर्शन होतं काय। दर्शन झालं आज तर बरं होईल, म्हणजे उद्या सकाळी आम्ही लगेच इथून निघू। तर आता जाऊया दर्शन करायला। इथे मोबाईल कॅमेरा आतमध्ये घेऊन जायला परमिशन आहे, पण शूटिंग करायला परमिशन कुठेच नसते, तशी इथे पण नाही आहे। त्याच्यामुळे आतमध्ये शूटिंग मी करणार नाही, मंदिराच्या बाहेर शूटिंग करू शकतो। तर मंदिराच्या बाहेरचं शूटिंग करणार आणि मंदिराचा परिसर जेवढा असेल तिथे शूटिंग आपण करू शकतो। चला जाऊया मंदिरात दर्शन करायला। VIP दर्शन करायचं होतं आम्हाला, पण तो गेट 7 वाजताच बंद झाला। आता आम्हाला नॉर्मल लाईनमधूनच जायला लागेल। किती वेळ लागतो काय माहिती नाही, 5-6 तास लागतात असं म्हणत होते। आता गेल्यानंतरच समजेल। आणि आता शूटिंग वगैरे मी करणार नाही। शूटिंग मंदिरातून दर्शन घेऊन आल्याच्या बाहेर, त्याच्यानंतरच मंदिराचा परिसर आजूबाजूला दाखवेल। आता कॅमेरा बंद। इथे असं म्हणतात की तुम्ही कधीही आलात तरी इथे तुम्हाला गर्दीच बघायला मिळणार, आणि पण दर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलात तिथे लाईव्ह दर्शनासाठी स्क्रीन लावलेली आहे। साडेतीन तास लाईनीत राहिलो, त्याच्यानंतर आमचा नंबर लागला। दर्शन झालं, दर्शन मस्त झालं। काय तिथे एवढं धक्काबुक्की करत नाहीत, पण चांगल्यापैकी बऱ्यापैकी झालं दर्शन। आणि हा बघा, हे आहे ते त्रिशूळ, जिथे सगळे येऊन फोटो काढतात, रील्स बनवतात, व्हिडिओ काढतात। आणि पाठीमागे माझ्या हर हर महादेव त्र्यंबकेश्वर मंदिर। मंदिर पुरातन आहे आणि मस्त आहे। मी रात्री आलो, मला काय इथे एवढं दिसत नाही, पण मंदिर एकदम छान आहे। आतमध्ये गेल्याच्या नंतर समाधान वाटतं। आणि एक गोष्ट अशी की आम्ही जवळजवळ 3.5 तास लाईनमध्ये उभे होतो, पण इथे व्यवस्था एवढी चांगली केलेली आहे की तुम्हाला त्याचा अजिबात त्रास होणार नाही। पण इथे तुम्ही कधीही या, गर्दी तुम्हाला मिळणारच। तर तयारीत या 3 ते 4 तास लाईनमध्ये उभं राहण्याच्या।